राजाला दोन बैलांचा कासला जुन्या हातात आहे, त्याच्यामुळे कसा हलवायचा पण बोल, बरोबर आहे ना? म्हणून सांगतो हॅलो 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 ओ हॅलो म्हणजे हॅलो राजू दादा, मला ह्याचा काही कळत नाही पण मला कळतोय हॅलो हॅलो हॅलो, मी सांगतोय हॅलो. आवाज तुम्हाला सर्वांना येतोय ना? आवाज येतोय ना? कार्यक्रम आपला आहे, दोन्ही शाही तुमचेच आहेत, आम्ही काय आमचं नाही, तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं. आणि म्हणून मित्रांनो हॅलो यांचा काय तर लवकर आठवत मला हॅलो हॅलो चेक 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 कॉर्डरला आवाज थोडासा द्यायचा. हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 आवाज नक्की सर्व येतो का मित्रांनो? एक कशाचा निश्चित सांगा. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आपल्या कार्यक्रमाला खरी मजा येणार मित्रांनो निश्चित. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई विकासजी रामरे बुवा शाहीराला विनंती करतो की शाही कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे, माझा एक विषय घेऊन जायचं. किती मग तुझ्या लागावा, किती रात्रीला जागावा, किती मग तुझ्या लागावा, किती रात्रीला जागावा, केलं हवा निसार तुझा माझं जाडी जमा प्रेम झालंय मला, आर मनात बसला गालात हसला आणि प्रेम झालंय मला. मग कशी विसरून जाऊ तुला माझ्या अरे गुलाबाचा फुला, कशी विसरून जाऊ तुला गुलाबाच्या फुला. आणि म्हणून रसिक राजा विनम्र हा बाबा तुझ्या चरणामध्ये कविते म्हणायचा आहे काय लक्षात सांग. तुम्ही माय बापा देवा त्या चरणावर विसावा, या भोळ्याने हिनाव पैरणी लावा, हो सभारंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा मला. अहो सभारंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा
विघ्नवत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुशत प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत या हिंदुस्थानचं प्रबोधनी राजे शिवछत्रपती शिवरायांना शाही विमानाचा मुजरा करून सिंहाचा छावा छत्रपती संभाजी राजांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मालबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा राजेवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाही विमानाचा मुजरा करून या मुंबईच्या कवाली उच्चांशी पालनहार आई मुंबा देवीच्या जनावरती नतमस्तक होऊन सुंदर कवलीचे आराध्य दैवत श्री दुर्गाप्रिय गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या नवशी माऊली माझी पालनहार माझी पाठराणी आई सोलाई पोथीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाची यजमान श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने गरबी आणि तुला असा राजाचा चक्री संबंधपणा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी खरेदीवाले श्री जोगाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाही राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंदर देवी नृत्य कला मंडळ अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं झालेल्या माझ्या या तमाम नाच कलावंतांनी महिला प्रसिद्ध प्रेक्षकांना शाही विमानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो आजचा औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान या ठिकाणी ज्यांनी या सेवेची संधी उपलब्ध करून दिली श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान त्यामध्ये सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर महिला वर्ग या सर्वांनी या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की आपण या मुंबई नगरीमध्ये जी स्वप्न नगरी आहे प्रत्येक माणसाची या स्वप्न नगरीमध्ये आज मित्रांनो श्री गणेश होते आम्हा दोन्ही शाहीरांचा तुमच्या माध्यमातून आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो स्वतःसाठी होऊन जाऊ देत कारण दोन्ही शाहीरांनी आम्ही मित्रांनो आम्ही आमचा साथ ज्या दिवशी चढवला त्या दिवशी चढवूनच ठेवला आहे गोवाने आज त्यांचा साथ उतरवलेला परत चढवले नाही त्याचा श्री गणेश होते तुमच्यापासून आणि आम्हाला दोन्ही शाहीरांना या कार्यक्रमाचे या ठिकाणी एक भाग बनवलं घटक बनवलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी घोडी घेऊन जातोय ते माझे संगीतकार अशोक पाटील राहते आज मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू सी वापे ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपण ढोलकी वाजवली आहे विशाखा सुद्धा आपण ढोलकीला साथ करतात त्याप्रमाणे त्यांच्याला मला साथ करतात माझे बंधू ललित घेसरे कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू ज्यांचं प्रत्येक गाणं दर वर्षाचा गण त्यांचा आपल्या कोकण वासियांसाठी पर्वणी असते या वर्षी तसंच काहीतरी आपल्याला निश्चित नवीन पाहायला मिळेल ऐकायला मिळेल पंकजादा काकाळे आज मला कीबोर्डला साथ करतात ऍडव्होकेटला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काकाळे शैलीला मला साथ करतात माझे बंधू ऋतुदा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतात आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या स्वतंत्र सुपुत्र दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पाडळ आणि त्यांची संपूर्ण सर्व मंडळी या ठिकाणी शाही विमानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककला मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून सर्वांना कोकणातील घरापर्यंत वाडीपर्यंत घरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स आज बरेचसे मित्रांनो नाटकं लागलंय बघा ऐकायला नाही कोणाकडे बघा तिकडे कामाला आहे बघा तिकडे डावीकडे बघा उजवीकडे बघा मागं काय फक्त थोडंच नाही आहे सगळ्याकडे कामावर लागलेत आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटतोय येत्या 21 जूनला मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकासचे नागोरे असा आमचा दोन शाहिरांचा सामना कोकणातील युट्यूबर्स या माझ्या मित्राने आयोजित केलेला आहे आणि तब्बल 15 दिवस अगोदर मित्रांनो सामना हाऊसफुल केला आहे त्या माझ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे 15 दिवस अगोदर मित्रांनो ही काही साधी सोपी गोष्ट नाही 15 दिवस अगोदर दोन बुवांनी आणि मी कौतुक एवढ्यासाठीच करेन की माझ्यावरती विश्वास त्यांनी सतत तिसऱ्यांदा ठेवला ही माझी हॅट्रिक आहे युट्यूबर्स मध्ये आयोजनाची आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील लाख लाख धन्यवाद देतो त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरांची सोबती आणि माझे आदर्शस्तंभ माझे पाटील आमचे गणपतदादा नामोरे असतील
आम्ही सचिन दादा कोल्हापूर असलेल्या आमची सर्व शाहिरांची मंडळी या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आमचे शिष्य मंडळी देखील उपस्थित आहे. आज मला कोलाचा साथ करतायत माझे शिष्य वेदांचे जाधव, प्रमोदजी गोवळकर, प्रशांतदा मांडवकर या सर्व माझ्या शिष्य मंडळीने या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित राहिले असतील, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील, वेळा अभावी न कळत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल मित्रांनो तर या शाहिराला या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. त्याप्रमाणे शाहिरांचे सर्व संगीतकार आज घरातील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याच्यामध्ये आज शाहिराला बँजोसाठी साथ करतायत कोकणातील या श्लोककलेतील एक बुलंद असे बँजो प्लेयर आमचे सतीश भाऊ साळवी आणि आमचे अजितदा असतील सर्व आमची मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता सर्वांना मुजरा झालेला बरोबर आहे ना, रीतिरिवाज झालेला आहे बरोबर आहे ना. बरं सर आज बायको उभी आहे समोर, नवरा नाही तर बायकोला शोभाय काय, नवरा तर समोर नाही तर बायकोला विचारायचं कोण आहे ना, नवरा बायको दोघांनी विचारताय कोण. आणि म्हणून मित्रांनो आज ही बाजू मांडतोय आधी मायेची पार्वतीची बाजू मांडतोय आणि आज आमचे विरोधी शाहीर जे भगवान शिवशंकरांची बाजू म्हणजे तुरेवाल्यांची बाजू जे मांडणार आहेत ते माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोकणातील नामवंत शाहीर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विकासजी नामोरे बुवा मला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. शाहीर आज तुमचा साज तुम्ही चढवला, तुमचा साज तुम्ही आज चढवलाय त्याचा श्री गणेश अगोदर माझ्यापासून या आपल्या ध्रुवप्रियापासून कारण सुरुवात होते तर तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना आज मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या या ठिकाणी अशी आशा बाळगतो. तुमच्या कार्यक्रमाच्या मित्रांनो पैसा आणि पैसा या ठिकाणी बसून आम्ही दोन्ही शाहीर करू ही ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा हा दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, या महाराष्ट्राचं धोरणी या महाराष्ट्राचा कार्याभार. अरे 33 कोटी देवांची मंदिरं सर्वकडे आहेत, 33 कोटी देवांची मंदिरं तर सर्वीकडे आहेत, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना झालं तुमच्या माझ्या हृदयात आपली जागा निर्माण केली. त्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आणि झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतचे निकम, विजयचे निकम, राकेशचे जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पदाकरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, या महाराष्ट्राचा धन्यवाद, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आज खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक झाला. या महाराष्ट्राचा थोरला राजघाटीवरती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1674 सालचा आणि आज जे निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे आज माझ्या ध्रुवप्रिय गजाननाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं, पण दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, माझ्या शिवरायांचा, तुमच्या माझ्या महाराजांचा. आणि म्हणून ही सवन माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात आहे.
आली भवानी रानवस गेला असा पुत्र दे ग माझ्या पोटी या महाराष्ट्राच्या रक्षणा या भवानी मातेच्या कृपाशीर्वादाने माय भवानीच्या कृपाशीर्वादाने सारा चमत्कार झाला या महाराष्ट्राचा आढावा माझा शिवराया बघा शिवनेरी वरती जन्मासला आणि आजच्या दिवशी माझं राज्य बसलं होतं राजघाटीवरती विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नवस होण्यासाठीच केला. आई अगं या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय माऊलींच्या अभूंची दत्तने वेशीवर टाकली जात आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा कोणीचा हिरा जन्माला घाल या उंदरामध्ये जे बाळ वाटतंय या माझ्या पोटी असा एक बाळ जन्माला घालतोय माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल आणि म्हणून मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 साली ती सुवर्ण पहाट उगवली राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले आणि म्हणून मित्रांनो समोर माझ्या राजाच्या छत्रावरती समर्पित करते म्हणायचं आहे काय लक्षात या महाराष्ट्राचा वारी या महाराष्ट्राचा वारी रयतेचा होता राजा हिंदवी या हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा महाराष्ट्राचा वारी या महाराष्ट्राचा वारी रयतेचा होता राजा
हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हो गणपती गजानन कामदेवी बजरंग कैलासपती शिवराम धोंडू अखंड सदामान घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. सर्वांनी प्रसाद परशुराम घाणेकर माऊली निवेदी गणपती कोळी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर मार्गदर्शक केलेला आहे. त्याचाच माणसाला होणारी सर्दी आहे, बरोबर आहे ना. जो आरती घेतो त्याला कधी सर्दी होत नाही, पण जो बिना आरती वाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते. म्हणून म्हणतात बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक मायबा हा दर्दी आहे आणि म्हणून दुर्वाप्रिय गणरायाच्या कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. अडवाय बोवा हो बोवा पती देव आज मी त्यांच्या आधी माया आहे, ते माझा भगवान शिवशंकर आहे. आता बघूया ना की दुसरा मला कुठला उघड देतो आल्यावर आहे ना. कारण असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा दुसरा डोळा उघडतात तेव्हा थोडं तांडव करतो. यांनी जरी तांडवास किती केली तरी त्यांचा 5 पांडव माझ्याकडे आहे. तुम्ही काय काळजी करायची नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय या ठिकाणी विवाही गोंडीबा विवाही गोंडीबा कुटवणे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे की म्हणजे मी शाहीर म्हणतात की बोवा भांडवल करतात. बोवा भांडवल कशाला, पैसा तुमचं खर्च तुमचा, माझा भांडवल हवाय कशाला. पण मित्रांनो विषय कसा विचार हा किती आहे अगणित काही नाही वर देणार आहे का आपला कोलंबोदर. 2024 गणाचा साक्षीदार शाही राजेश गोवा निकम नाव गाण्याचं गोदायचं गणाला पंप बांधायचं. 2025 पहिला साक्षीदार आहे शाही राजेश निकम. शाहिराचे 2 गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेठ लाभोरे. 2 गाण्यांवर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाही, सुंदर लेखणी आहे. या 2 गाण्यांच्या शिवावरती आज तुम्ही नावाला आला का. वर्ष उजळले 2026, आज पण त्यांनी काहीतरी नाकाचा फेरड लावून आला नसेल पण शाहिरांनी विषय कसा गावाला मित्रांनो पेरणीची कामं चालू बरोबर ना.
गावाला काय आहे? नागराचा भात उठला की लोक भरटू लावतात. त्या गावची पद्धत आहे, आपल्या पेरणीची कामं चालू आहे सगळीकडे. भात उठला की लावतात घर, भात उठला का भरेडू, भात उठला का भरेडू. तसं आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांचा माझा महिला 100% 2026. कारण त्यांना माहिती आहे राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या पायाचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत गायलेले गणगोवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूनी माझ्या सोबत काहीतरी चांगला म्हणून असेल. म्हणून विषय आहे माझ्या गाण्याचा. शाहीकडे सांगाय वा गण आपल्यासमोर ठेवतोय. बक्षीस आलेलं आहे परशुराम घाणेकर, ढोलकी वाजवण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि माझा भाऊ मनीष होतेकर भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. विषय आहे गणाचा. आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. तर याच्यावर नक्की कोपलाय तरी कोण? याच्यावर कोपलाय तरी कोण पता लागत नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या अंगाची घाई नाही होते तरी पण हाकट काढायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो, कर्म कुणाला कुणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही, देवाला पण खाता नाका न आणल्या माणसाला. देवाला सुद्धा हात टेकायला लावला नाही माणसानं. पावसानं पण ठरवलंय अंगाची साला तुझ्या किती जाऊ दे, घामोळ्या तुला किती घेऊ दे का, पण जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. आणि कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तो पावसाचा थेंब काय पाडेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा. आपल्या समोर ठेवतोय गणायचं आहे काय लक्ष असणार. युगाची व्यथा गणा तू जाणून घेशील का? माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सदा धावून येशील का? पाठीराखा दिनदुबळ्याचा श्रीगणा तू होशील का? संकट काळी भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का? या भेडोकाचा मालक 33 कोटी देवांचा अधिपती, ज्या विघ्नहर्त्याला मान मिळाला पहिला पूजेचा. 33 कोटी देवांच्या सगळ्या देवांमध्ये मान मिळाला माझ्या विघ्नहर्त्याला. आणि म्हणून आज माझा या पवई सुंदर नगरचा पवई, म्हणजे पवईचा माझा जो दुर्वाप्रिय माझी जी गजानन आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने आज माझे संबंध लेखन ही सुखाचे दिवस जात आहे, सुखाचे घास खात आहे. आणि विघ्नहर्त्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू निश्चित येणारच आहे. अरे पण आज या भूतलावरती या कलियुगामध्ये कातडीची अवस्था आहे, जी व्यथा आहे. छोटी बाळ, छोटी मुलं ओळखत नाही. आज एवढे नगरात वाटले, एवढं पाप या भूतलावरती होतंय की 4-4, 5-5 वर्षाच्या चिमुरड्यांवरती अत्याचाराने बलात्कार होत आहे. माय मावल्याला म्हणून सांगतोय आज बाजू मांडवे तुमची, बाजू मांडव आली मायेची. गणाचा विषय आणलाय शाहीर. गणाच्या प्रत्येक शब्दाचे लक्ष असावं म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगी सांगू मी पुन्हा. तूच अंतर्यामी आहेस. अरे तुझ्या सत्तेशिवाय या झाडाचं पान हलत नाही. या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस. तू अंतर्यामी आहेस. सुख करता तू आहेस, दुःख करता तू आहेस, साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा. कारण्याय भक्तजनांना तुम्ही हो गणा. अहो कारण्याय भक्तजनांना तुम्ही हो गणा. वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा.
अमृतची रत्न देशीमध्ये टाकली जातात बाबा आणि सुंदर असा अनुभव देणाऱ्या माणसाला बोलतात पण या माणसाने त्याचा उपयोग मात्र वाईट कामासाठी केला म्हणून म्हणायचं महाजुराच्या अगदी वाढले या भूमनी बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी
सन्माननीय रांजा तालुका माजी अध्यक्ष आदरणीय मला गुरु समाज असणारे सन्माननीय सचिन दादा तावडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहे. मी शहरी निवडून होतो दादा, जरी तुमची आमची भेट नसेल तरी पण एकदा माणूस माझ्या नजरेत बसला की त्याला मात्र मी चांगला ओळखतो. आणि म्हणून समान झालेला आहे, गल झालेला आहे. आता खरी मजा आहे गवळणी पासून, आहे का? बरोबर ना? पण विषय मित्रांनो काय आहे? विषय काय आहे? भावकी धोनी करणार, घरचा देव तो देव करतात. जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत का ना? कळतं गोवा देखील काय बोलतोय तो. विषय कसा आहे बघा. हा काय हेलिकॉप्टरचा काढून नाही ना आणला? हेलिकॉप्टरचा आहे ना? तो दिसतोय ना तेवढा. 2 गोवा आणि 8 उमे 16 पोरावरती बसले त्याच्यावर. वाजवताना बाजूला सोडा. 8 उमे 16 आणि 2 गोवा 18 जण आणि एवढ्या पाट्यात पण नक्की बसते. मग आम्हाला उतरा खेळात आणि ह्यांना उतरावा माझी याच्यावर बसून. आणि विषय कसा बघा मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण, बरोबर आहे का? नवरा बायकोचं भांडण काय झालं मिटत नव्हता. काय घरच्या देवाची लढ होती का गावच्या देवाची लढ होती पताच नव्हता कोणाला. पण भांडण मिटला, भांडण मिटला. तसे विषय काय मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या, नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या, भांडणात पण मित्रांनो प्रेम वाढतात. ज्याचे झाले त्यांना अनुभव चांगला आहे, बरोबर ना? नवरा बायकोचं भांडण किती जरी झालं तरी त्या भांडणात मित्रांनो, माझे बंधू कल्पेशला गाडीवर लग्न झालेला माणूस लगेच बोला पाहिजे भांडणात ज्यांचे झाले नाही त्याने अनुभव घ्या, ज्यांच्याकडे झाले त्यांचा, तर भांडणात प्रेम मित्रांनो वाढतं. तसं आज भांडण आहे, आज भांडण आहे या राधेचं आणि या काळाचं भांडण आहे प्रेमाचं, बरोबर आहे ना? भांडण कसलं? प्रेमाचं. तर बुवा म्हणतात हे कमरेच्या खाली बोलतात, हे म्हणतात बुवा म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांना कमरेच्या खाली बोलून उभे व्हायचा, तुमचा पण तास आणि आमचा पण काय आहे फायदा? हो बघा दादा, हे म्हणतात कमरेच्या खाली उपयोग आहे का ह्यांना बोलू? विषय कसा घेतला आहे का? पण आजचा कार्यक्रम आहे गोड, जागा आहे पवित्र. माझ्या माय मावल्या आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण शाही ए गाणं, ए माझ्या सावळ्या, ए माझ्या किसना. अरे राधा तुझी तुला काय सांगते? कानाचं चोटा उठा ठेवू नका आहे. म्हणून विषय आहे प्रेमाचा मित्र, गोड विषय. आज जे अजरामर प्रेम झालं राधेचं आणि तिच्या कानाचं गोकुळातलं प्रेम, आज पट्टा लागलाय त्या प्रेमाला या कलियुगामध्ये, बरोबर ना मित्रांनो? पट्टा लागलाय प्रेम बरोबर लग तुझं, आगमन भरलं ग तुझं, अगं तारी करून तूच म्हणते दातार मला. पाखरू गेला म्हणून पाखरा आझाद केले तुला. हा माझा पाखरू नाही भाई, हा माझा रापकिडा आहे, रापकिडा. हा पाखरू नाही, हा रापकिडा. हा कोण आहे? हा माझा पाखरू ना, हा माझा रापकिडा. कारण हा पाखरू उजेडात दिसायचा नाही, हा रापकिडा कालोखात दिसत. असा माझा रापकिडा. प्रेमाने बोलते गो, प्रेमाने प्रेमानेच तुम्हाला घेतो गो आज, आणि तुम्हाला थोडासा देतो वाटून खा चांगला. तर म्हणून विषय आहे गमन मित्रांनो आपल्या समोर होतो, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमराच नाही. काना ए माझ्या सावळ्या, अरे 14 वर्षांना माझ्यापेक्षा लहान होतास. मी लग्न केलं आणण्याशी, पण लग्न करून जेव्हा सासरी मी आणण्याच्या घरी गेले ना काना, आणि माझा एक दिवस, माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला तरी तू दिसला नाहीस. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये आणि माझ्या अन्याला कमी पण तुला माझं स्थान दिलं. म्हणून म्हणायचं नाही की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमराच नाही. या संसारात मन माझं काव्हा कधी गमलंच नाही. आणि या प्रीतीचं उठलेलं वादळ
प्रीतीचं उठलेलं वादळ या मनात कधी शमनाच नाही आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम काढा आणि आज उद्या आणि या कलियुगी कधी कुणाच घडलंच एवढं प्रेम केलं होतं राधेने त्या कानावरती आणि कानाला केला त्या राधेवरती दोघेची झाले एकमेकांपासून वेगळे त्याने निबंध रुक्मिणीला तिने निबंध आलेला पण आज मित्रांनो जळी स्थळी काष्टी पाशानी नाव फक्त आजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि कानाचं म्हणून म्हणतोय ये बंधन तो प्यार का बंधन है जन्म का ये संगम है म्हणून बाबा आज जागा आहे पवित्र तारीख आहे 6-8 दिवसांपर्यंत तुमच्या माझी झोपी जोरात आहे 14 तारखेला म्हणून बाबा आज तुम्हाला प्रेमाने सगळं जाते बाबा आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको ही राधा प्रेमानेच बोलते पण जर बाबा जर है ना लाल लाल कलरची साडीचा कलर लाल आणि माझ्या सोबतीचा आलं माझ्या सोबतीचा आल्या घाला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असं लाल तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल एवढी मात्र काळजी घ्या म्हणून देवाचा विषय आपल्याला पडलं म्हणायचं आहे का विषय का काय मावळेलो आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे मित्रांनो या गर्दीमध्ये मी कोणाला डिवचून बोलत निश्चितच नाही पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं बरोबर ना प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं म्हणून प्रेम सर्वांनी केलं पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेल ज्याच्यावरती प्रेम केलं असाल जिच्यावरती प्रेम केलं असाल तिला मात्र कधी फसवू नका काय म्हणतो कारण माणसांना जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोंबड्यामध्ये नागासाला काम होतो पण माणसाची आज एका माणसावरती बसली 100 नाही 500 भगत खाली आणून अंगाला धुपारा लावा माणूस माणसात राहत नाही म्हणून विषय आहे राधेचा राधा या कानाला प्रेमाला काय सांगते म्हणून म्हणते अरे नाही नात माझ्या तू भरला तुझ्या बिना वेळ ना सरला काढा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वनला कथा आहे अमर्या प्रेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची काढा म्हणून सांगते तुला अरे 14 वर्षांना तू माझ्यापेक्षा लहान होता पण तुझ्यासाठी मी वेडी दिवाळी झाले होते तरी मला तू फसवलंस म्हणून म्हणायचं 1 2 3 4 तुझ्या बिना वेळ ना सरला नयनात माझ्या
बक्षीस आलेलं आहे. विषय शाहीर असा आहे, युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवली. काही शहाणे असे पण आहेत, बघा मी काय म्हणतोय, तुमच्या या माध्यमातून सांगतोय, एक ती पद्धत आहे कलगी दुर्याची, की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही, जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही, तोपर्यंत विषय पाहायचा नाही. शाहिराचा विषय कोणता आहे का? आकडी आणि कोणती आहे का बघा, विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहिरीने विषय बदलला होता, आकडी आणि कोणती, म्हणजे अजून त्यांच्या नाटकाला कुठं हरडू लागलेला नाही, म्हणून आकडी कोणती आहे. पण विषय शाहीर मी तुम्हाला म्हणून सांगतोय, आज तुम्ही नामवंत शाहीर आहात, संबंध कोकणामध्ये तुमचा गाजावाजा आहे, शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे, जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिलं तर त्यात कमी मानाची बुवा गरजच नाही. समोरच्या शाहिराला देखील तेवढ्या मोठेपणाला ते उत्तर मान्य केलं पाहिजे, म्हणून शाहिरा प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजू मारून निघून जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्या वतीने दिलाय, त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचा पुरावा आणू नका, माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडाफार जरी जवळ पोहोचला शाहीर, तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेल. पण खोटा बोलायचा नाही. म्हणून बक्षीस आलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई या माझ्या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराज पारितोषिक आलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्नावर आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुमचा माझा सामना आज इथे रंगणार आहे, की तुमचा माझा सामना आज या पवई नगरीमध्ये रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक गाण्याला रामोरे बुवा हा राजेश बुवा उत्तर देणार. तुमची खरी हुशारी ओ रामोरे बुवा, तुमची खरी हुशारी आज मी इथे पाहणार आहे. आणि जमलंच तरी या रसिकांच्या साक्षीने आज हा राजेश बुवा या रंगमंचावरून बाजी मारून जाणार. शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, अरे वादाना तोड, वादाना तोड. वा विषय काय माहितीये, काढतोस लय भारी भारी आहे, काढतोस आहे ना लय भारी आहे. विषय काय आज म्हणजे शाहीर म्हणतात, म्हणतात शक्तीवाला सुरुवात करतात, काय म्हणतात हे शक्तीवाला म्हणतात सुरुवात करतात, म्हणून आम्हाला तू येवाला बोलायला लागतो. पण म्हटलं आज आपण आपला ट्रॅक बदलायचा नाही. पण जर बुवा ट्रॅक हलवला तर तुमच्या गाडीला 14 तुम्ही 28 तासाचा मेगा ब्लॉक लागेल, याची फक्त तुम्ही नोंद घ्या. म्हणतोय शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, हात गुरुचरणी जोड, हे हात गुरुचरणी जोड, नाहीतर मोडी तुझी बोल. गुरुचरणी जोड, नाहीतर मोडी तुझी बोल. शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन. गुरुचरणी जोड, नाहीतर
जे मित्रांनो गुहागरमध्ये जो अजूनमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी जे अशा कोळी बांधवांसाठी जे गाणं गायलं होतं आई तुझ्या कुलपी कृपेनं या गाण्यासाठी वंसमोर आलेला आहे आणि म्हणून फरमाईश आलेला आहे एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर. त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर निवेटी गणपती दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश येतं कोल्हाना पोस्टर समिंदर. पीक दर्याचा रेती पीक आणि मावर कोदेर दर्याना दिला आम्हाला कवर पीक दर्याचा रेती पीक आणि मावर आलायशी ही आमची शेतीवर खोल्यानं बसतोय समिंदर आर देवाची कृपा आम्हावर माझ्या खोल्यानं बसतोय समिंदर. आणि म्हणून माऊली प्रतिष्ठानाचा या माझ्या माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची हो ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी
देवरूख निले माझ्या भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पहार त्या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे आणि